जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्टार्टअप क्लासेसवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी या घटकावर एकूण 25 प्रश्न बघणार आहोत. प्रश्न आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तसेच व्हिडिओला शेअर करा व स्टार्टअप क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आपण वेळ वाया न घालता प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी कोणत्या महिलेची निवड झाली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क्रिस्टी कोवेंट्रे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 2, 6व्या बिमस्टेक शिखर परिषदेचा यजमान देश कोणता आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 थायलंड. प्रश्न क्रमांक 3 आहे, 72वा मिस वर्ल्ड किताब कोणी जिंकला? 72वा मिस वर्ल्ड किताब कोणी जिंकला? योग्य उत्तर आहे ओपल सुजाता. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 4 आहे, नुकतेच भारत सरकारने म्यानमारमधील भूकंपग्रस्त लोकांच्या मदतीसाठी कोणते अभियान राबवले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ऑपरेशन ब्रह्मा. प्रश्न क्रमांक 5, नुकतेच चर्चेत आलेल्या ध्रुव नीतीचे अनावरण कोणी केले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पोस्ट विभाग. पोस्ट विभागाने ध्रुव नीती जाहीर केली होती. प्रश्न क्रमांक 6 आहे, पूर्ण कार्यक्षम साक्षरता प्राप्त करणारे दुसरे राज्य कोणते ठरले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गोवा. गोवा हे दुसरे साक्षरता राज्य ठरलेले आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या इंडिया जस्टिस रिपोर्ट 2025 मध्ये कोणते राज्य अव्वल स्थानावर आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कर्नाटक. प्रश्न 8 आहे, भारतीय महिला क्रिकेट संघाने कोणत्या संघाला हरवून दुसऱ्यांदा 19 वर्षाखालील महिला क्रिकेट विश्वकप जिंकला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दक्षिण आफ्रिका. दक्षिण आफ्रिका या संघाला हरवलेला आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, नुकतेच निधन झालेले वाल्मिक थापर कोणत्या कार्याशी संबंधित होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वाघ संरक्षण कार्य. प्रश्न क्रमांक 10, नोमॅडिक एलिफंटा संयुक्त सैन्य अभ्यास कोणत्या देशाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारत मंगोलिया. प्रश्न क्रमांक 11 आहे, भारतातील पहिले AI केंद्रित विशेष आर्थिक क्षेत्र कोठे सुरू होणार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 छत्तीसगड. प्रश्न क्रमांक 12, नुकतेच चर्चेत आलेले मार्च ऑफ ग्लोरी पुस्तक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक 3 हॉकी. हॉकी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू कोण? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रोहित शर्मा. प्रश्न क्रमांक 14 आहे, भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ज्ञानेश कुमार. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे, वन डे क्रिकेटमध्ये निवृत्ती घेतलेला ग्लेन मॅक्सवेल खेळाडू कोणत्या संघाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ऑस्ट्रेलिया. प्रश्न क्रमांक 16 आहे, वरिष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे पहिले राज्य कोणते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 केरळ. प्रश्न क्रमांक 17, हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2025 मध्ये भारताने कितवे स्थान मिळवले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 10वे.
प्रश्न क्रमांक 18 प्रजासत्ताक दिवस परेड 2025मध्ये कोणत्या राज्याने सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा किताब जिंकलेला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 19 भारताचे नवे केंद्रीय वित्त सचिव कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अजय सेठ. प्रश्न क्रमांक 20 आहे नुकताच शिगमोत्सव महोत्सव 2025 कोठे झाला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गोवा. प्रश्न क्रमांक 21 वंदे गंगा जल संरक्षण अभियान कोठे सुरू झाले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक ए राजस्थान. राजस्थान येथे अभियान सुरू झालेलं आहे. तर बघा, राजस्थानचे मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा आणि राज्यपाल आहेत हरिभाऊ बागडे. प्रश्न क्रमांक 22 खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 23 जस्टिस के.एस. हेगडे पुरस्कार 2025 कोणाला जाहीर झाला आहे? पर्याय क्रमांक 1 सुधा मूर्ती. प्रश्न क्रमांक 24 टाटा मोटर्सने कोणाला ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून नियुक्त केले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विकी कौशल. प्रश्न क्रमांक 25 फ्रेंच ओपन स्पर्धा 2025 कोणी जिंकलेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जेनिक सिनर. जेनिक सिनर याने ही स्पर्धा जिंकलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तसेच व्हिडिओला शेअर करा व स्टार्टअप क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, वंदे मातरम.